शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आशिष कदम. आपण सध्या परिस्थिती बघत आहे की पूर्णपणे थंडीचं वातावरण झालेलं आहे. टेम्परेचर खूप डाऊन गेलेलं आहे. काल आपण जे काही बेसल वगैरे टाकत आहे किंवा ड्रेंचिंग मधून जे काही खतं देत आहेत त्याचा अपटेक आपल्याला झालेला दिसत नाही किंवा त्याचे रिझल्ट आपल्याला दिसत नाहीत. जसे की ऊस पिकातील आपल्याला ऊसाला आळवणी घालून सुद्धा ऊसाला फुटवे नाही निघणे किंवा मनावी अशी काळजी आपल्याला त्याला दिसत नाही किंवा पालेभाज्या वर्गीय फळवर्गीय जर पिकं आपण बघितलं तर त्यांना त्याच्यात काही बदल झालेला आपल्याला दिसून झाला आहे. तर हे साधारण कशामुळे होतंय की जेणेकरून आपण जे काही खतं वगैरे देतोय किंवा आपण काय बेसल टाकतो त्याचा आपल्याला रिझल्ट का बसत झालाय. तर याचं कारण मुख्यतः थंडी आहे. थंडीमुळे काय होतं, जे झाडांची मुळे आहेत ते थंडीमुळे पूर्णपणे जाम झालेले आहेत. जे आपण खतं वगैरे देतोय त्यांचा अपटेक पूर्णपणे बंद झालेला आहे. त्याच्यामुळे आपण जे काही त्या झाडांना मुळ्यांपासून देण्याचा जो प्रयत्न करतोय तो सध्या पूर्णपणे सक्षम होताना आपल्याला दिसत नाही. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठी साधारण सल्फरचा वापर करू शकतो. आपण 90% सल्फर सुद्धा झाडांना देऊ शकतो. ड्रेंचिंगद्वारे देऊ शकतो किंवा ड्रिपद्वारे जरी दिले तरी पण आपल्या पिकातील अपटेक सुधारायला मदत होईल. त्याचबरोबर आपण मायक्रोरायझा देऊ शकतो जेणेकरून नवीन मुळ्यांची वाढ होईल किंवा जो मायक्रोरायझा आहे त्याच्यामुळे नवीन मुळ्यांची वाढ झाल्यामुळे जे काही खतं आपण देणार आहे त्याचा अपटेक आपल्याला चांगला दिसेल. आपण अशा प्रकारचे खतं वापरू शकतो ज्यात सल्फर आहे. त्या सल्फर किंवा रोपांना सल्फर देणं गरजेचं आहे जेणेकरून आपण जे काही खतं वगैरे डोस टाकणार आहे त्याचा अपटेक आपल्या झाडांना किंवा रोपांना किंवा 100% होईल. तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.